नमस्कार. आता मीराने आयडिया दिल्याप्रमाणे आता सत्याने मस्तपैकी पावभाजीची गाडी तयार केलेली असते. आता ती सजवलेली गाडी ती आता रस्त्यावर आणली जाते. ती आता गाडी बघून घरातील सगळेच खुश असतात. रवी सुद्धा खुश झालेला असतो, कारण त्याचं स्वप्न पूर्ण होणार असतं. आता रवी, मीरा आणि सत्या तिघही खुशीत असतात. तेवढ्यात तिथे सुधाकर राव हे त्यांच्या पत्नीलाच म्हणजे निरुपाला घेऊन येतात. निरुपा बघते आणि म्हणते, शी, काय बाबा, ते आता तुम्ही हातगाडी लावणार का आता? अहो, हातगाडी म्हणजे काय स्टेटस झाला का? आता निरुपाने तर पनवती लावलेली असते. निरुपा म्हणते, आता ह्या पनवती आणि डबल पनवती सारखं तू पण रस्त्यावर हातगाडीवर ही पावभाजी विकणार का? अरे, काहीतरी स्टेटस आहे आपलं, स्टेटस प्रमाणे राहायला शिक. माझी मुलं स्टेटस प्रमाणेच काम करणार. उद्या माझ्या बबड्याला जर कळलं की त्याचा छोटा भाऊ हा रस्त्यावरती पावभाजी विकतोय, तो तर त्याच्या मित्रांना काय सांगणार की हा माझा छोटा भाऊ आहे. अरे, स्टेटस जपलं पाहिजे आपलं. स्टेटस प्रमाणे काहीतरी काम कर, चांगलं नोकरी कर स्टेटस प्रमाणे. आता रवी म्हणतो, अगं आई, समजून घे, पावभाजीची गाडी आहे, हे माझं पॅशन आहे, पॅशन. आता माझं पॅशन जपणंच हे महत्वाचं आहे. आणि त्यातनं जर आपल्याला चार पैसे येणार असेल, चार पैसे आपण कमवणार असेल तर काय वाईट आहे. पण निरुपा काही ऐकायला तयार नसते. निरुपा सत्या आणि मीराला खूप काही बोलत असते. म्हणत असते, तुम्हाला काही कळतं का? अरे, माझ्या मुलाने स्टेटस प्रमाणेच काम केलं पाहिजे आणि तुम्ही तर त्याला बिना स्टेटसचं काम करायला लावत आहात. आता निरुपा असं बोलत असते आणि सत्या आणि मीरा हे सगळं बघत असतात. त्यावेळी मीरा म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या सासूबाई, आमच्या इथं ना कष्टाचे पैसे या गाडीला लागले आहेत, तुम्ही असं काही बोलू नका. आता सुधाकर राव सुद्धा निरुपाला समजावत असतात, अगं निरुपा, हे काय वाईट नाहीये, चांगलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे, माणूस मोठा नुसता लगेच होत नाही, त्याला कष्ट करावेच लागतात. आता निरुपाचं इथे ऐकणारं कोणच नसतं. शेवटी आता रवी म्हणतो, आई, एक गोष्ट लक्षात घे, जर तुझं स्टेटस मोठा असेल ना, तर तू मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जा आणि तिथे पावभाजी खा, इथे खाऊ नकोस. पण आमचं स्टेटस आता हे जे काही पावभाजी विकण्याचं आहे ते विकू दे आणि आम्हाला सुद्धा पैसे कमवू दे. आणि मीरा म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या रवी भाऊ, तुम्ही सुद्धा ना एक दिवस खूप सारा पैसा या हातगाडीवर कमवाल आणि खूप सारं मोठं स्टेटस कमवाल. अहो, तुमचं पॅशन आहे आणि तुमच्या पावभाजीला जी काही चव आहे ना, ती अफलातून आहे. त्यामुळे कस्टमरच कस्टमर येतील आणि तुमचं नाव मोठं होईल. आता रवीला सुद्धा हुरूप आलेला असतो. आता सुधाकर राव सुद्धा खुश झालेले असतात. सुधाकर राव म्हणतात, बरोबर बोलतेस मीरा तू, आता काही मागे हटायचं नाही, आता आपण पुढेच जायचं. आता रवी म्हणतो, पण दादा, मला एक गोष्ट सांग, आता आपण ही हातगाडी नेमकी लावायची कुठे? त्यावर आता सत्या म्हणतो, रव्या, एक गोष्ट लक्षात घे, मी ही हातगाडी तयार करून घेऊन येताना एक छानपैकी जागा माझ्या डोक्यात फिट केलेली आहे आणि त्या जागेवर आपण ही हातगाडी लावायची, म्हणजे आपला चांगलाच धंदा होईल. आता सत्या, रवी आणि मीरा, सुधाकर राव हे सगळे मिळून हातगाडी लावायला एकदम तयार झालेले आहेत आणि निरुपाचा चांगलाच इथे अपमान झालेला आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.